वैष्णवी हगवणे प्रकरणी रुपाली चाकणकरांविरोधात विरोधक आक्रमक. मुंबई पुण्यात आंदोलन. चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर फेकत राजीनाम्याची मागणी. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी गुंड निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ. हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण सह आरोपी. कुटुंबालाही चौकशीसाठी घेतलं ताब्यात. पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर अडचणीत येण्याची शक्यता. सुपेकरांनी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप. तर सुपेकर हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक. मनसेसोबत दिलसे युती करणार. मनसेसोबत सकारात्मक भूमिका घेण्यास हरकत नाही, ही ठाकरेंची भूमिका. संजय राऊतांचं मोठं विधान. तर पडद्यामागून युतीची चर्चा होत नाही, संदीप देशपांडेंचा टोला. सांगलीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी. विश्रामबाग पोलिसांकडून काही तासातच आरोपींना बेड्या. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळवला. निधी वळवल्यानं आदिवासी समाज आणि आमदारांमध्ये नाराजी. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सोफा पुसण्याची वेळ. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आणलेले सोफ्यांवर धूळ असल्यानं दादांनीच पुसला सोफा. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मान्सून केरळमध्ये दाखल. तर राज्यात एक आठवडा आधीच मान्सूनचं आगमन होणार. 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी पीएफ वरील व्याजदर मंजूर. 8.25% व्याजदर केंद्र सरकारकडून मंजूर. ठाण्यात कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. ठाण्यात आज दिवसभरात 9 नव्या रुग्णांची नोंद. आणि इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. शुभमन गिल कर्णधार तर ऋषभ पंतची उपकर्णधारपदी निवड.